नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 7 वाजले आहे. खूप ऊन कडक पडले आहे. आज आपण काय बनवणार आहे पदार्थ? तर ही आहे नाचणी. यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. भाकरी केली जाते नाचणीची, अप्पे बनवले जातात, पुन्हा इडली बनवली जाते. मी इथे नाचणी घेतली आहे 2 वाटी आणि ही उडीद डाळ घेतलेली आहे 1 वाटी. तर आपण त्याचे असे 1 दिवस भिजवून हे नंतर हे तयार केलेलं आहे पीठ, ओलं पीठ तयार केलेलं आहे. ते आपण इडलीसाठी वापरू शकतो, अप्प्यांसाठी वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ते रात्रभर भिजवत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी वाटून घेऊन 2-3 तास रेस्टला ठेवून मग नंतर हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आणि हे बॅटर खूप सुंदर तयार झालेलं आहे. नाचणी ही पौष्टिक असते, थंड असते. तर तुम्ही जरूर हे नाचणी आता उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता आणि खा. आता अशा प्रकारे आपण बॅटर तयार केलेलं आहे. त्यात मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. असं रेस्टला ठेवलं होतं 1-2 तास आणि नंतर इकडे आपण आप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे. छान गरम करून घ्यायचं. हे पात्र गॅसवर चांगलं तापू द्यायचं, जेणेकरून आपण आप्पे करणार आहोत. हे आप्प्याचं पात्र आहे, तर हे आप्पे व्यवस्थित भाजले जातील. मग जास्त भाजू द्यायचे नाही. आणि अशा प्रकारे हे आप्प्याचं पात्र गरम झाल्यानंतर याच्यात अशा प्रकारे तेल गरम करायचं आहे. ते चांगलं गरम करून द्यायचं तेल आणि सगळ्या पात्राला असं हे लावून घ्यायचं आहे तेल. आणि नंतर हे आपलं बॅटर एक करून चमच्याने ह्यामध्ये सोडायचे आहे. आणि बघा मी कशा प्रकारे एक असे चमच्याने बॅटर टाकत आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरातील मोठ्यांना देखील आवडेल, लहान मुलांना देखील आवडेल. आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा. व्हिडिओला चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपींचा आस्वाद घ्या. नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. तर अशा प्रकारे आपण हे बॅटर टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं होतं त्यामुळं ते पटकन आपलं तयार होईल. पूर्ण हा बॅटर आतून देखील भाजला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पूर्ण असं ओलसर न राहण्यासाठी आपण ते कसं ठेवणार आहोत ते पुढे बघूयात. आणि सगळे आपले पात्र भरून झालेलं आहे. या प्रकारे आपण झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आतलं देखील पीठ शिजलं जाईल आणि पिठाळ लागणार नाही. अशा प्रकारे असे 5 ते 7 मिनटं आपण असं शिजू द्यायचं. वरूनच दिसतं की आपलं पीठ भाजलं जातं. ते वरती पिठाळ दिसलं की पूर्ण झालेलं नाही असं समजायचं. अशा प्रकारे माझे हे आप्पे तयार झालेले आहे. हा फक्त खालचा कव्हर काळा दिसतो, नाहीतर आतून भाजलेले असतात व्यवस्थित. आणि अशा प्रकारे एक करून असे चाकूने किंवा चमच्याच्या मागच्या बाजूने असे उलटे करून घ्यायचे आणि ही साईड भाजली जाते. अशा प्रकारे आपले मी 2दा केले पात्रामध्ये. असे आपली छान लुसलुशीत आणि अशी आप्पे तयार झालेले आहेत. त्याबरोबर चटणीबरोबर सर्व करायचे. खूप सुंदर लागती. इतके आप्पे आपले झालेले आहे. आणि हे आप्पे इतके अप्रतिम लागतात की बस, पौष्टिक देखील आहे.